हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम. कसं चालू आहे तुमचं सगळ्यांचं? गुड मॉर्निंग गाइस. सो आमची आता वाजत आहे 12. गोवामध्ये 12 म्हणजे सकाळ असते. ऍक्च्युली माझा आवाज पूर्ण गेलाय पूर्ण, कारण की मला आधीच सर्दी होती आणि त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करून पाणी वगैरे चेंज झालं. सो अजून थोडं मला गळा बसलाय माझा, बट सर्दी तब्येत ठीक आहे. बट सर्दी आवाज बसलाय. सर्दी पण झाली आहे आणि आवाज पण बसलाय. सो आता वाजल्या 12. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. सो आम्ही आता निघतोय काइंड ऑफ ब्रंच साठीच, कारण की ब्रेकफास्ट म्हणून घ्या, कारण की आम्हाला ना गोवा में ब्रेकफास्ट होता है नहीं भाई, डायरेक्ट ब्रंच होता है. हा. सो इथला खूप 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 फेमस एक कॅफे आहे, अर्जुना कॅफे. तुम्हाला माहितीच असेल. मी एकदा माझ्या ऑफिस लोकांसोबत जेव्हा आलेली आणि मी प्रेमात पडली त्या कॅफेच्या. इथलं सगळं इतकं भारी होतं. सो मला असं कार वॉश आहे, करून घेऊ पटकन. हा नाही, तिकडनं आल्यावर करू नंतर. येता नाही हो, इकडे येणार का आपण? त्याचं नाव घे बरं, काय तर बाईक अँड कार स्पा. बाईक अँड भूक लागली आहे, आता अफोर्ड नाही करू शकत, थांबणार. आमची गाडी एवढी खराब झाली आहे ना, आम्हाला असं वॉश करावं वाटत आता. येस, खूप खराब झाली आहे. सो मी कुठे होती? मी तुला भूक लागली होती? मला खूप छान म्हणजे मी प्रेमात पडली होती कॅफेचा. इतकं भारी कॅफे होता. सो मला आता संडे आहे, म्हटलं ब्रेकफास्ट करायला जायचं, तर तिथे जाऊया. त्याच्यानंतर आम्ही बघू, बीचला जाऊ. आम्ही गोवामध्ये आल्यापासून डायरेक्टली बीचमध्ये गेलोच नाहीये. गोवा इज ऑल अबाउट बीचेस आणि आम्ही बीचलाच नाही गेलोय गोव्याला आल्यापासून. येऊन थर्ड डे, पहिला दिवस फ्रायडे आलो होतो. फ्रायडे तर आपलं ऑफिस होतं शिवानी. फ्रायडेला काउंट नको. फ्रायडेला पण आपण गेलो ना बाहेर तर गेलेलो आपण 10 वाजता निघालो ना. जेही असो, ठीक आहे. सो आम्ही अजून बीचला नाही गेलो. सो आज आम्ही बीचला जाणार आहे मस्त. आणि असं वातावरण गोवामध्ये छान वाटतं, म्हणजे ऊन नाहीये बाहेर. त्याचं तर तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो गोवा जायचं का, मी माझ्या मित्रांना विचारत होतो, अरे म्हणे खूप पाऊस चाललाय. आणि माझ्या मनामध्ये असं होतं की अरे आपण जाऊ तेव्हा ऊनच असणार आहे. तर आम्हाला परत एकदा एकदम मस्त वेदर भेटलेलं ना. आम्हाला गरमी होते जास्ती ना. आम्हाला आय थिंक हे इयर ना 2025 इज ऑल अबाउट ट्रॅव्हलिंग फॉर अस. कारण की 2024 मध्ये आम्ही बिलकुल जास्त ट्रॅव्हल केलं नाही. 23 मध्ये तर आमचं लग्न, 22 मध्ये लग्न झालं ना. 22 मध्ये झालं लग्न. मग तेव्हा एकच आम्ही हनीमूनलाच गेलो होतो फिरायला. त्याच्यानंतर 23 मध्ये झालं. 23 मध्ये लग्न झालं शिवानी. तुला लग्नाची तारीख पण नाही माहिती, इयर पण नाही माहिती. इयर तुला स्वतः 22 म्हणत. 23 आहे आपला. स्वतः 22. अरे माझे केस, अरे यार तू 22 बोलला. माझे केस सेट केले यार शिवानी. स्वतःला नाही माहिती 22 म्हणतोय हा. आणि तू हो म्हटलं ना, मग तू हो म्हटले ना. मी म्हटलं आता तुझा मी टेस्ट घेत होतो. वॉटर. सो 23 मध्ये आमचं लग्न झालं. तेव्हा आम्ही इथेच गेलेलो आणि जास्त नाही फिरणं झालं आमचं दोन वर्षामध्ये, 23-24 मध्ये. पण 25 आय थिंक इज ऑल अबाउट ट्रॅव्हलिंग. आम्ही लिटरली ट्रॅव्हल करतोय. 5व्या महिन्यामध्ये आमची 4थी रोड ट्रिप आहे. एव्हरी मंथ. म्हणजे मी हे जी लाईफ आहे ना, ही लग्नाआधी ड्रीम केलेली की मला खूप फिरायचंय. आणि ती मला असं वाटलं की लग्न झाल्यावर ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. सो मला वाटलं नाही होणार मे बी आमचं नाही होणार. बट फायनली 2025 मध्ये आम्ही खूप ट्रॅव्हल करतोय. आणि टचवूड डोक्याला उड करतात भुसा. बरोबर आहे, डोक्यामध्ये भुसा भरलाय. टचवूड डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे. डोक्यामध्ये भुसा आहे म्हणून नाही भरलाय. असं करतात की टचवूड की हे असंच राहायला पाहिजे, आम्ही असंच ट्रॅव्हल करत राहिलो पाहिजे, मस्त मजा करत राहिलो पाहिजे आणि ब्लॉग्स काढत राहिलो पाहिजे. ब्लॉग्स येस, ब्लॉग नसतात ते. मी व्लॉग म्हटलं. ठीक आहे. तर चला आता जाऊया अर्जुनामध्ये आणि तुम्हाला दाखवू आम्ही की तो कॅफे. तुम्ही बघितला असेल मोस्ट ऑफ द लोकांनी, जर गोव्यामध्ये आले असेल तर. बट नसेल आले तर आमचा ब्लॉग बघा, मी तुम्हाला दाखवते. आणि मग तुम्ही नंतर नक्की या, जेव्हा आपण गोव्याला येणार तेव्हा या कॅफे मध्ये नक्की. गोवाची अशी स्टोरी आहे ना, लाईक आम्ही गोवा सेपरेटली एकामेकांनी बघितलंय. ठीक आहे, सेपरेटली बघितलंय एकामेकांनी, बट आम्ही एका सोबत नाही बघितलंय. तर आमचं असं आहे की आम्ही जे पण दिस इज अवर फर्स्ट टाइम. तर आमचं असं आहे की जे पण आम्ही स्वतः दोघांनी पण बघितलं असेल तरी आपण ते परत एक्सप्लोर करू. सो दॅट
सोबत एक्सप्लोर करू. म्हणजे मी तर गोव्याला आलीच नाही, लग्नानंतर झाली एकदा. म्हणजे मी लग्नाच्या आधी गोव्याला आलीच नाहीये आणि लग्नानंतर आली. बट तेव्हा मी ऑफिस, माझे कलिग सगळ्या फ्रेंड्स सोबत आलेली, तेव्हा चेतनचं जमलं नाही कारण की त्यांनी तेव्हा रिसेंटली स्विच केलेलं. सो मला असं होतं की भाई मी गोवा नाही गेली, तर मी तेव्हा ऑफिसवाल्यांसोबत येऊन गेली. बट आम्ही दोघं सोबत गोवा फर्स्ट टाइम आलोय. आणि यावेळेस तर प्रॉपर प्लॅन बनवणार डायरेक्ट की पूर्ण एक्सप्लोर करू, आरामात करू सगळं. येस, तर मजेदार चाललंय. चला आता जास्त पुढे जाऊ. टाइमपास नाही करू आम्ही, खूप असा टाइमपास करू नका आणि मग नंतर आम्हाला एडिटिंगला प्रॉब्लेम होतो. सो वी डिसाइडेड टू टेक शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये आम्हाला काय जास्त बघावं नाही लागणार आणि आम्ही पटकन ते घेऊन घेऊ. चला बाय. चलो बाय बाय. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय अर्जुना कॅफेमध्ये. मी तुम्हाला दाखवतो अर्जुना कॅफेचा एंट्री. ही एंट्री आहे एक ना गाई गोवाचे आणि गोवाचे कलर्स, गोवा अँड गोवा कलर्स. बढिया बढिया बढिया. चला आता बघू काय काय आतमध्ये. तर गाईज फायनली आम्हाला आता टेबल भेटलेला आहे. फायनली टेबल. 1 तास आम्हाला वेट करावा लागला. ऍक्च्युली तुम्ही इकडे याल ना तर मला असं वाटतं तुम्ही मोबाईल फोनवर बुकिंग करून घ्यायला पाहिजे कारण की खूप क्राऊडेड असते सॅटर्डे संडेला. अँड आमचा ऑर्डर आलेला आहे आता. मी स्पेशल बोलवलेलं आहे. दिस इज मला आठवतं त्यांनी काय सांगितलं. ॲक्च्युली मी लास्ट टाइम आलेली ना तेव्हा मी खाल्लेलं आणि मला खूप आवडलं. मी त्यांना फोटो दाखवला, म्हटलं मला हे पाहिजे आणि काहीतरी नाव सांगितलं. ॲक्च्युली ते नाव इतके फॅन्सी आहेत ना, माझ्या लक्षातच नाही राहत त्याचे नाव. सो आता आणि हिला सर्दी आहे पण तरी तिने कोल्ड कॉफी बोलवली आहे. वा, अरे लवकर तब्येत बरी करायची, अजून तब्येत बिघडायची नाही शिवानी. कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी मला इतकी आवडते ना. आणि त्यानंतर काय बोलवलं अजून? आणि एक बटर क्रोझंट बोलवला. बट मला असं वाटतं त्यांनी त्यांचा क्रोझंटचा जो राहिलेला पार्ट त्यांनी फक्त काढून दिलाय. मिनी क्रोझंट आहे तो, कारण की बटर क्रोझंट चॉकलेट क्रोझंट संपले होते तर आम्ही मिनी क्रोझंट बोललो. लेट झाला, मला खूप लेट झालं यायला. आम्हाला इथे मला वाटते 9-9:30ला पोहोचायला पाहिजे होतं. नाही एवढं पॉसिबलच नाही गोवामध्ये, सगळे 12 वाजता येतात. चलो ठीक आहे, आता आम्ही फूड खाऊ. शिवानीला खूप जास्त भूक लागली आहे. हे खूप छान, ट्राय करून बघ एकदा. मी तुम्हाला दाखवते की चेतनचं रिॲक्शन. हे बघा, या पोरांनी सांगितलं की हिने कोल्ड कॉफी बोलवली, सर्दी होती तर, आणि माझी कोल्ड कॉफी पडली. माझ्यामुळे नाही पडली बाई, ह्याच्याचमुळे पडली. माझ्यामुळे पडली बाई, तुझीच नजर लागली आहे. पाडली तिने कोल्ड कॉफी, पूर्ण पाडली तिने पूर्ण. मी नाही पाडली, तुझा पण हात लागला. बाई देव पण तुला म्हणत आहे की तुला सर्दी आहे, माझा हात लागला होता. हा खरं आठवत नाही आहे तुम्हाला. देव पण म्हणतात शिवानीला की भाई तुला सर्दी आहे, तू कोल्ड कॉफी मी ऐकलंय आणि आता तुला ऐकायला पाहिजे, तर आम्ही रिऑर्डर नाही करतो, आम्ही परत ऑर्डर नाही करतो. सो द पॉइंट इज की चेतन हा खाऊन बघणार होता. सो येस, चल चेतन ट्राय कर. कसं खायचं मग याला? पनीर आणि हे असं सँडविच बनायचं का? नाही सँडविच नाही, अजून काय तुला दिसतंय? पनीर आणि बटरमेलनचं काही डिफरंट वाटतंय? सेम वाटतंय? काय वाटतंय सेम? हे खूप भारी वाटत यार. है ना? काय पनीरच आहे ना? नाही पनीर नाही आहे, तरी वेगळं आहे. खूप बढिया वाटते आणि ते याच्यासोबत छान वाटते. असं खाल्लं ना तर थोडं असं सोसं वाटतं, पण ह्याच्यासोबत खाल्लं ना खूप बढिया वाटतं. लागतं. भाई क्रेझी वाटतं डायरेक्ट. तुम्ही असं सँडविच खायला पाहिजे. खूप आवडलं होतं मला, मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं. हा नाईस. थँक्स टू निखिल अँड प्रणाली. त्याच्यासोबत भारी वाटतं मला. है ना? असं नाही, असं खाल्लं तर नाही वाटत एवढं, त्याच्यावर भारी वाटतं. चला मी पण ट्राय करते. तर गाईस तुम्हाला ना प्रश्न पडला असेल की आम्ही अचानक असं कसं आलो, राईट? तर हा जो ब्लॉग तुम्ही आतापर्यंत बघितला हा बेसिकली इनकम्प्लीट ब्लॉग होता. आम्ही ॲक्च्युली याला डिस्कार्ड करणार होतो, बट आम्हाला असं वाटलं की नको, टाकायला पाहिजे, जस्ट फॉर लाईक की जे झालं असेल, जेवढं झालं असेल तेवढं टाकायला पाहिजे. बट यानंतरची स्टोरी तुम्हाला सांगायला आम्ही आलो आहे की याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही ब्लॉग कंटिन्यू का नाही करू शकलो, लाईक व्हॉट इज द रिझन फॉर इट, राईट? तर मला असं वाटतं की शिवानी तू सांगायला पाहिजे.
सो सीन असा झाला की आम्ही हा व्हिडिओ डिस्कार्ड करणार होतो, बट आम्ही असेच करता करता खूप व्हिडिओ डिस्कार्ड करतो की नाही नको नको. तर आम्ही विचार केला नाही, याच्यानंतर आम्ही खूप सिरियस होणार आहे ब्लॉगिंगविषयी आणि आम्ही असे कुठलेच व्हिडिओ डिस्कार्ड नाही करू, जे झालं ते तुम्हाला सांगू. तर त्या दिवशी असं झालं की मी जेवण, मला भूक लागली होती एक तर खूप जास्त. मग आम्ही गेलो, आम्ही छान छान खाल्लं, तिथलं खूप फूड एक नंबर होतं, खूप बढिया होतं. बट सडनली माझं पोट दुखायला लागलं आणि माझं पोट इतकं दुखायला लागलं की मला कंट्रोलच होत नव्हतं. म्हणजे मी फोटोज वगैरे पण मला असं वाटतं स्टार्टिंगला जेव्हा ब्रेकफास्टच्या आधी काढले तेवढे काढले, त्याच्यानंतर बिलकुल काही काढले नाही कारण की होतच नव्हतं. मग मी चेतनला म्हटलं की बाबा माझं पोट खूप जास्त दुखत आहे, मला बसणं पण नव्हतं होत. मग आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे. आणि तो दिवस होता संडेचा, तर संडेला म्हणजे सकाळीच मला बरं नाही, तर मग आम्ही घरी गेलो. डिसाईड केलं की बाबा अजून, कारण की आम्ही एक आठवडा राहणार होतो अजून, तर आम्ही विचार केला की एक दिवस घरी राहून आराम केला तर ठीक आहे, बट बाकीचे दिवस चांगले राहायला पाहिजे कारण की चेतनचा बर्थडे येणार होता. हां, तर आम्ही ॲक्च्युली डिसाईड केलं की घरी जाऊया, आराम करूया आणि डॉक्टरकडे वगैरे जाऊ, कारण की या ट्रिपची स्टार्टिंगला शिवानी थोडी तब्येत खराब होती, बट ते डिटोरिएट झाली, संडेपर्यंत थोडी डिटोरिएट झाली. बट मग याच्यानंतर आम्ही घरी गेलो, थोडा आराम केला, फुल डे. आणि आराम कसला, मला ऑफिसचं काम ऍक्च्युली ऑफिसचं पण काम आलं होतं. मी असं पोट घेऊन अशी ऑफिसचं काम करत होती लिटरली. मला असं वाटतं 2-3 तास मी ऑफिसच्या लॅपटॉपवर बसली होती. मला चेतननी लिटरली तोपर्यंत आराम करून घेतला, पण मला वेळ नाही भेटला आराम करायला कारण की मला स्क्रीन शेअरला थोडा इश्यू आलेला ज्या फील्डमध्ये मी काम करते, तर मला तिथे बसावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग इव्हनिंगला आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, मग डॉक्टरने वगैरे दिलं, प्रिस्क्राईब केलं मेडिसिन्स, आणि मग तिला ना लगेच असं छान वाटायला लागलं. आय गेस मंडे, आणि टू बी लाईक द गुड थिंग वॉज की मंडे आमचा वर्किंग होता, त्याच्यामुळे आम्हाला काही फिरायला लागलं. तर मंडे तिला थोडंसं रेस्ट करायला भेटलं, घरी राहायला भेटलं, घरचं खायला भेटलं. मग आम्ही असं केलं की आम्ही बेसन खिचडी बनवली मित्राच्या रूमवर. तर हां, बेसन खिचडी आम्हाला असं वाटलं की थोडं बाहेरचं थांबूया, राहू देऊया 1-2 दिवस. मग आम्ही बेसन खिचडी बनवली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो. मग तिला मंडेला बरं वाटलं. आणि नंतरचे ब्लॉग तुम्ही बघणारच आमच्या चॅनलवर. हां, ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण अशी भीती झाली की आम्ही जास्ती ब्लॉग्स काढू शकलो नाही. यानंतर आय गेस एकच ब्लॉग आहे, तो माझा बर्थडेचा ब्लॉग असणार, तो मी टाकेल. याच्यानंतर लगेच आम्ही टाकू. गोवा ट्रिप वॉज रिअली फन, आम्हाला मजा आली. मेन म्हणजे आम्ही असं आरामात कव्हर केलं. इट वॉज लाईक अप्स अँड डाऊन्स. शिवानी थोडी तब्येत खराब झाली, मग बरी झाली, मग आम्ही फिरलो. आणि मेन इश्यू माहितीये काय झाला, कारण की आमचं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग होती ना, त्यामुळे जास्त एक्झॉस्ट झालो होतो आम्ही आणि जास्त स्ट्रेस झालं होतं. त्यानंतर ऑफिसचं पण काम अति वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं प्लॅन आणि कंटेंट क्रिएशन, सो इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर अस. दॅट्स वाय ते थोडं झालं. आम्ही आता विचार केला की थोडा ब्रेक पण घेऊया, थोडं घरी राहूया. कंटेंट क्रिएशन नाही गाईज, टेन्शन नका घेऊ, आम्ही कंटेंट क्रिएट करू तुमच्यासाठी. असं ट्रॅव्हलिंग पासून थोडा ब्रेक घेऊ, कारण की लिटरली आमचा 5 महिन्यामध्ये 4 रोड ट्रिप झाल्यात, ते पण मोठ्या. आणि मला भरपूर जण विचारत पण होते की ताई तुम्ही फायनान्स कसे मॅनेज करता, की नाही का एवढं ट्रिप वगैरे करता. तर आम्ही म्हणजे असं मे पर्यंत कुठेच गेलो नाही फिरायला, थोडे पैसे सेव्ह झाले होते आमचे. तर आम्ही मे नंतर आमचं लगेच मग एका महिन्यानंतर आमचं ॲनिव्हर्सरी, मग माझा बड्डे, मग ह्याचा बड्डे असा येतो. तर आम्ही थोडं जास्त ट्रॅव्हलिंग होऊन जाते यावेळेस, तसं आम्ही जास्त फिरत नाही. आणि आता असं सीन झालेलं आहे की आमचं थोडं जे सेव्हिंग्स आहे ती पण आमची आता गेलेली आहेत. असं काही नाही की आमच्याकडे खूप आहे आणि पैसे आणि आम्ही असं फिरत राहतो आणि आम्हाला हे नाही, असं काही नाही. आम्ही म्हणजे हे जे मे जून म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंगचा सेव्हिंग्स, म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंगसाठी जेवढे सेव्ह केले तेवढे आम्ही बजेटमध्येच करतो. तर असं काही प्रॉब्लेम नाही, थोडे लागते स्वतःचे पण, बट एक्स्ट्रा नाही लागत. हा, बस तसं आहे बस. आणि तुम्ही सांगत राहा की आम्हाला अजून काय क्रिएट करायला पाहिजे. तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असेल आमच्यासाठी तर ते सांगा. आता लिटरली एक गोष्ट काहीतरी नवीन आणतोय आमच्या लाईफमध्ये, जे तुम्हाला नक्कीच कळणार पुढे जाऊन, ज्याच्यानी व्लॉगिंग जास्ती स्टार्ट होणार. आय होप सो. आणि तुम्हाला जर आमच्यासाठी काही इम्प्रुव्हमेंट्स असेल किंवा काही तुम्हाला ॲडवाईस द्यायचं असेल तर सांगा. आम्ही लिटरली कमेंट्स वाचतो, सगळ्यांचे कमेंट्स वाचतो आणि ट्राय करतो की सगळं. आणि आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की फ्रॉम नाऊ ऑन आम्ही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे कमेंट्स वाचतो, आम्ही त्याला रिप्लाय पण आणि आम्हाला आवडतं रिप्लाय द्यायला, कमेंट तुमच्यासोबत कनेक्ट करायला. सो आम्ही असं डिसाईड केलं आहे फ्रॉम नाऊ ऑन जे पण आमच्या व्हिडिओ जर आम्हाला खूप क्यूट कमेंट वाटणार आणि जे आम्हाला खूप जास्त आवडणार त्याला आम्ही कॉल आउट करू आणि त्याचं नाव घेऊ आणि त्यांनी काय कमेंट केलंय ते सांगू. आणि जर ते कुठलं क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर पण देऊ. आणि ऍक्च्युली शिवानी खूप सुंदर कमेंट्स करतात यार, खूप सुंदर. आणि काही म्हणजे इतके मोठे कमेंट्स असतात ना की वाचूनच असं वाटतं की यार वाव, लाईक
म्हणजे जरी आपण भेटलो नाहीयेत, आपण एवढे भेटलो नाहीयेत, जरी आपलं हे कन्व्हर्सेशन झालं थ्रू मीडिया लाईक इंस्टाग्राम आणि युट्यूब होत आहे, पण असं वाटतं की कोणतरी जवळचं बोलत आहे, राईट? बोलत आहे. येस येस. भारी वाटते सगळं वाचून. सो आम्ही हा सेगमेंट ऍड करायचा डिसाईड केलाय आमच्या व्लॉगमध्ये की आता आम्ही एव्हरी व्लॉगच्या एंडला जेही कमेंट आम्हाला आवडेल त्याचं नाव घेऊ, त्याला कॉल आउट करू आणि त्यांनी जर कुठला क्वेश्चन विचारला असेल किंवा त्याची क्यूट कमेंट असेल तर ती पूर्ण वाचू, त्याला थँक्यू म्हणजे त्याला रिस्पॉन्ड करू आणि क्वेश्चन असेल त्याचा आन्सर देऊ. मग हे आपण आता जे नवीन शूट करणार त्याच्यामध्ये टाकणार की जे आपले ट्रॅव्हलिंगचे आहेत त्याच्यामध्ये आपण लास्टचं सेक्शन ऍड करू? नाही, सगळे लास्टच्या सेक्शनमध्ये ऍड करू शकतो, तसं करू शकतो. किंवा मला असं वाटतंय ना आपण आता काय करायला पाहिजे की आपले जे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग जे झाले आहे ते आपण मॉर्निंगला टाकत गेलो पाहिजे आणि जे रेग्युलर व्लॉग्स आहे आता डेली तेच इव्हनिंगला टाकत गेलो पाहिजे. राईट. म्हणजे दोन्ही म्हणजे ते ट्रॅव्हलिंगचे संपून जाणार. आमचा ना स्टॅक वाढलेला आहे ऍक्च्युली, फिरणं एवढं झालेलं आहे, कंटेंट एवढं शूट झालेलं आहे, व्लॉग्स वगैरे, पण टाकणंच नाही झालंय, त्याच्यामुळे तो स्टॅक अप झालेला आहे. म्हणजे लिटरली आमचं केरलाचे व्लॉग्स पण गेले नाहीत आता, ते एडिटेड मोडमध्ये आहेत, ते टाकू आम्ही लवकरच. हे कम्प्लीट करू आणि मग आमची डेली व्लॉगिंग तर सोबत चालू असणारच. या चलो, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आजकाल ना नवीन ट्रेंड आलाय हाईप करायचं, ते पण करा. हाईप करा. काय होतं हाईप माहिती नाही मला. हाईपने ऍक्च्युली पुश मिळतं. लाईक जे स्मॉल क्रिएटर असतात आमच्यासारखे त्यांना थोडंसं त्यांचे व्हिडिओज थोडं ट्रेंडिंगमध्ये येतात, दुसऱ्या लोकांना पण दिसतात, तर त्यांनी भरपूर मदत होते. तर हाईप करा. तुम्ही जर आम्हाला अशीच मदत केली, आम्हाला असं मोटिवेट करत राहिलो, आम्ही अजून करू. तुम्हाला अजून खूप काही बघायला भेटेल कारण की आमच्याकडे खजाना आहे का आम्ही जे काढू शकतो ते, कारण की आम्ही खूप कमी काढतोय आता. बट येस, चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.